विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओज मध्ये वेगवेगळ्या ग्रामरच्या टॉपिकची चर्चा केली आहे आणि आज आपण WH क्वेश्चन या ग्रामॅटिकल टॉपिकची चर्चा करणार आहोत. तर प्रथम फर्स्ट ऑफ ऑल आय वांट टू क्लिअर व्हॉट इज WH क्वेश्चन. मला प्रथम तुम्हाला हे क्लिअर करायचं आहे की WH क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज WH क्वेश्चन? WH questions that begin with WH words such as what, where, when, how many, how much, why, whose, how long, how far, etc. And it asks some information and it ends with the question mark. तर प्रथम मला तुम्हाला WH क्वेश्चन काय आहे हे क्लिअर करायचं आहे की WH क्वेश्चन म्हणजे असे प्रश्नार्थक वाक्य की ज्याची सुरुवात व्हॉट, वेअर, वेन, हाऊ मेनी, हाऊ मच, व्हाय, हुज, हाऊ लॉंग, हाऊ यासारख्या WH वर्डने होते आणि या प्रश्नाच्या उत्तरात काहीतरी माहिती अपेक्षित असते आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते. तर यानंतर पहा की WH क्वेश्चन काय आहे आणि तो कसा ओळखायचा, कसा तयार करायचा, तर याची माहिती घेणार. प्रथम बघा की परीक्षेमध्ये यावर आधारित कसा प्रश्न विचारला जातो. यावर आधारित की एखादं विधानार्थी वाक्य दिलं जातं आणि त्यातील काही भाग अधोरेखित केलेला असतो. त्याचबरोबर दुसरा एखादा कंसात WH वर्ड दिलेला असतो आणि तो WH वर्ड वापरून वाक्यातील काही भाग वगळून आपल्याला क्वेश्चन तयार करायचा असतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचं एखादं वाक्य दिलं असतं आणि खाली 3 पर्याय दिले असतात. त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून WH क्वेश्चन तयार करायला सांगितलेलं असतं. आता प्रथम WH क्वेश्चन तयार करताना प्रथम WH वर्ड घ्यावा. जो कोणता WH वर्ड आहे तो घ्यावा. त्यानंतर हेल्पिंग वर्ब, जे कोणते हेल्पिंग वर्ब आहे ते घ्यावे. हेल्पिंग वर्ब नसेल तर डू, डज, डीड. त्यानंतर कर्ता आणि त्यानंतर मुख्य क्रियापद घेऊन शेवटी जे वाक्यात राहिलेला भाग आहे किंवा कॉम्प्लिमेंट आहे तो घेऊन WH क्वेश्चन तयार करता येतो. त्यानंतर WH क्वेश्चन तयार करताना उपयोगी पडणारा तक्ता, अ युजफुल चार्ट फॉर फ्रेमिंग WH क्वेश्चन. आता एक असा चार्ट की त्या चार्ट मध्ये WH वर्ड, मीनिंग इन मराठी अँड इंडिकेशन आणि तो अधोरेखित केलेला भाग काय दर्शवतो हा दर्शवणारा हा एक तक्ता. अ युजफुल चार्ट फॉर फ्रेमिंग WH क्वेश्चन. नंबर 1 व्हॉट, मराठीत अर्थ काय आणि इंडिकेशन ऑब्जेक्ट, आयडिया, ऍक्शन, when. नेक्स्ट WH वर्ड when केव्हा, टाइम, where. नंबर 3 where, कोठे, प्लेस, what, where, how, कसा, manner. Number 5, how far, किती दूर.
डिस्टन्स अंतर, डिस्टन्स. हे जे WH वर्ड आहेत याचे अर्थ आणि ते काय दर्शवतात किंवा अंडरलाइन्ड पार्ट, व्हॉट डज अंडरलाइन्ड पार्ट इंडिकेट्स, यावरून आपण एखादा WH वर्ड कोणता घ्यायचा, त्या वाक्याचा प्रश्न कसा तयार करायचा, WH क्वेश्चन कसा तयार करायची याची आयडिया येऊ शकते. हाऊ लॉंग, किती वेळ, ड्युरेशन, who, who म्हणजे कोण, आणि पर्सन, जनरली पर्सनला अंडरलाईन केलेलं असतं. whom, कुणाला, द्वितीय भक्ती और ऑब्जेक्टिव्ह केस असते. ऑब्जेक्टिव्ह केस, whose, कोणाचा, ची, चे. पजेसिव्ह केस, षष्ठी विभक्ती, पजेसिव्ह केस, पजेसिव्ह केस. नंबर 10, हाउ मच, किती. बट अनकाउंटेबल नाउन, परंतु मोजता न येणारे नामाला अधोरेखित केलं असेल तरच हाऊ मच घेऊ शकतो. हाऊ मेनी, किती. काउंटेबल नाउन्स, how many, how much, which, किती, कोणता, सॉरी. अल्टरनेटिव्स, पर्याय असेल तर such type of WH words and indication of these words. बघा हे WH वर्ड्स आहेत आणि त्यांचं ते काय दर्शवतात, इंडिकेशन काय करतात, हे तक्ता यासाठी उपयुक्त आहे की जे आपण WH क्वेश्चन शिकलो आहोत तो WH क्वेश्चन किंवा क्वेश्चन फ्रेम करताना, प्रश्न तयार करताना या तक्त्याचा अत्यंत उपयोग होतो. यानंतर वी आर डिस्कसिंग द स्ट्रक्चर्स ऑफ WH क्वेश्चन. तर स्ट्रक्चर्स, असे दोन स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्या आधारे आपल्याला प्रश्न तयार करता येतो. आणि एक आयडिया क्लिअर असावी की क्वेश्चन तयार करताना हा तक्ता कसा वापरायचा. तर स्ट्रक्चर्स ऑफ पहा, स्ट्रक्चर्स ऑफ WH क्वेश्चन, WH क्वेश्चन ची रचना. क्वेश्चन्स नंबर 1, WH वर्ड प्लस auxiliary verb or helping verb plus subject plus main verb plus complement plus question mark. This is the first structure of or construction of the WH question. The next, WH word plus auxiliary verb plus subject plus complement plus question mark. This is the second
स्ट्रक्चर ऑफ WH क्वेश्चन. तर आतापर्यंत आपण या प्रास्ताविक भागामध्ये WH क्वेश्चन म्हणजे काय, इन इंट्रोडक्टरी पार्ट वी डिस्कस्ड व्हॉट इज WH क्वेश्चन अँड हाऊ टू फ्रेम WH क्वेश्चन. प्रथम पाहिलं की WH क्वेश्चन म्हणजे काय, त्यानंतर WH क्वेश्चन तयार करताना काय करायचं, त्यानंतर WH क्वेश्चन तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तक्त्याची चर्चा केली. यानंतर आपण परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस द क्वेश्चन्स आस्क्ड इन एक्झामिनेशन. तर जनरली सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांना एक तर फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड पार्ट ॲज आन्सर. दुसरा एखादा WH वर्ड त्या स्टेटमेंटच्या किंवा विधानाच्या शेवटी WH वर्ड दिला असतो, त्याचा आधार घेऊन आपल्याला काही क्वेश्चन तयार करायचा असतो. त्याच्यानंतर पुढचं आहे एखादं विधान दिलेलं असतं आणि त्या खाली WH क्वेश्चनचे 4 ते 5 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी 3 ते 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी योग्य उत्तर निवडून क्वेश्चन तयार करण्यासाठी प्रश्न विचारला जातो. तर प्रथम आपण काय करू की पहिला जो प्रकार आहे फ्रेम WH क्वेश्चन. To get an underlined part as answer. Part as answer. Let us take examples. चला तर आता उदाहरण घेऊया. The first example is a lot of sparrows would come on our terrace. The underlined part is on terrace. तर मग पहिल्यांदा काय करायचं की वाक्यात कोणता भाग अधोरेखित केलाय, विच पार्ट इज अंडरलाइन्ड. तर ऑन टेरेस, मग हे काय दर्शवतं, व्हॉट डज द अंडरलाइन्ड पार्ट इंडिकेट. तर हे स्थळ दर्शवतं, प्लेस दर्शवतं, इट इंडिकेट्स प्लेस. सो वी टेक WH वर्ड. म्हणून आपण WH वर्ड घेतो कोणता, वेअर. सहाय्यकारी क्रियापद आहे एक्झिलरी. इज देअर एक्झिलरी वर्ब, येस वुड इज एक्झिलरी वर्ब. मग वुड एक्झिलरी वर्ब आहे म्हणून घ्या वुड. सब्जेक्ट अ लॉट ऑफ स्पॅरोज अँड कम इज अ मेन वर्ब क्वेश्चन मार्क. प्रश्न काय आला, काय केलं, अधोरेखित केलेल्या भागावरून WH वर्ड घेतला. का घेतला तर अधोरेखित केलेला भाग काय दर्शवतो, प्लेस दर्शवतो, स्थळ दर्शवतो, वेअर. अधोरेखित न केलेल्या भागामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून ते घेतलं. नसेल तर डू, डज, डीड. त्यानंतर करता अ लॉट ऑफ स्पॅरोज आणि मुख्य क्रियापद. Take down the next example, second example. The old man boarded a compartment as the train was packed. The underlined part is as the train was packed. Now काय करायचं, WH क्वेश्चन तयार करताना पहिल्यांदा कोणता भाग अधोरेखित केला, विच पार्ट इज अंडरलाइन्ड. ॲज द ट्रेन वॉज पॅक्ड, मग काय इंडिकेट करते, काय दर्शवते, तर हे बघा कारण दर्शवते. म्हणून आपण WH वर्ड वाय. सर तो भाग कारण का दर्शवतो, कधी कधी समजत नसेल तर मराठीच्या वाक्याच्या मराठीतील अर्थावरून सुद्धा आपल्याला WH वर्ड घेता येतो. म्हातारा माणूस पूर्ण गाडी भरलेली असल्यामुळं त्या कंपार्टमेंटमध्ये, त्या डब्यामध्ये शिरला. का शिरला, पूर्ण ट्रेन भरलेली होती म्हणून वाय. सहाय्यकारी क्रियापद नाही, मग भूतकाळी रूप आहे पास्ट फॉर्म ऑफ बोर्ड, डीड. सब्जेक्ट the old man. Verb क्रियापद bored,
आणि रिमेनिंग पार्ट अ कंपार्टमेंट क्वेश्चन मार्क. समजलं? मला वाटतं अधोरेखित केलेला जो भाग आहे ॲज द ट्रेन वॉज पॅक्ड हे कारण दर्शितो म्हणून डब्ल्यूएच वर्ड वाय घेतला. सहाय्यकारी क्रियापद डीड घेतलं. का घेतलं तर इथे बोर्डेड हे पास्ट फॉर्म ऑफ बोर्ड. त्यानंतर द ओल्ड मॅन हे सब्जेक्ट आहे. स्ट्रक्चर दिलेले आहेत. मी अगोदरच तुम्हाला स्ट्रक्चर लिहून दिलेले आहेत. द ओल्ड मॅन बोर्ड. त्यानंतर कर्ता कंपार्टमेंट क्वेश्चन मार्क. नंबर 3 पार्ट फाउंड अ piece of log. A piece of log from a neighbor. अंडरलाईन पार्ट इज पार्ट. तर नक्कीच माहिती आहे तर त्यामध्ये आपण लिहून दिलेलं आहे की बाबा जर नाम किंवा व्यक्तीला अधोरेखित केलं असेल तर आपण हू घेतो. आणि हूने प्रश्न तयार करीत असताना फक्त जर करता सुरुवातीला असेल तेवढा काढून टाकायचा आणि लिहायचं हू फाउंड अ पीस ऑफ लॉग. अ पीस ऑफ लॉग. सॉरी वी फॉरगॉट टू राईट ऑफ. आणि जर असा एखादा शब्द विसरला असेल तर यू कॅन राईट द मार्क. दॅट मार्क इज अ कॅरेट. हे मार्क वापरू शकता ज्याला कॅरेट म्हणतात आणि त्याच्यावर तो शब्द लिहू शकता. हू फाउंड अ पीस ऑफ लॉग from a neighbor. Question mark. Number 4. She performs her job. She performs her job with zeal and enthusiasm. With zeal and enthusiasm. Underlined part with zeal and enthusiasm. पहा अंडरलाइन केलेला भाग किंवा अंडरलाइन्ड पार्ट्स इंडिकेट मॅनर और मेथड. म्हणून मॅनर किंवा मेथड दर्शित असेल तर आपण हाऊ घेतो. वी टेक हाऊ. सब्जेक्ट नाही, सहाय्यकारी क्रियापद नाही. टेक द एक्झिलरी वर्ब फ्रॉम द अनअंडरलाइन्ड पार्ट. अधोरेखित न केलेल्या भागातून सहाय्यकारी क्रियापद होऊ शकतं. तिथं दिलेलं नाही म्हणून डज. का तर मूळ क्रियापदाला यस प्रत्यय असेल तर डज. भूतकाळी रूप असेल तर डीड आणि वर्तमान काळी रूप असेल तर डू. सब्जेक्ट सी. परफॉर्म यस लावायचं नाही. डोंट ऍड सफिक्स एस हियर. परफॉर्म आणि रिमेनिंग पार्ट और कॉम्प्लिमेंट हर जॉब क्वेश्चन मार्क. काय केलं हाऊ. का घेतलं वाय. द अंडरलाइन्ड पार्ट्स इंडिकेट मॅनर और मेथड. डज देर इज नो एक्झिलरी वर्ब सो वी टूक डज बिकॉज ऑफ द वर्ब फॉर्म. सी इज अ सब्जेक्ट. परफॉर्म इज अ फाइनाइट रूट वर्ब and her job is a complement and we give the exclamation question mark at the end. Now take down the next example number 5. तर पाचवं उदाहरण घ्या की या उदाहरणामध्ये आपण एक डब्ल्यूएच क्वेश्चनची चर्चा करीत आहोत. हे करीत असताना हे जर टॉपिक प्रत्येक टॉपिक क्लिअर होईल. दोनदा तीनदा व्हिडिओ पहा आणि कुठे काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट मी ऑन माय पर्सनल व्हॉट्सअप नंबर. नाव एक्झाम्पल नंबर 5. It remains fresh for a long time. Underlined part is for a long time. तर मग किती वेळ टाइम दर्शवतं किंवा ड्युरेशन दर्शवतं. सॉरी, द अंडरलाइन्ड पार्ट्स इंडिकेट ड्युरेशन. हाऊ लॉंग. ड्युरेशन साठी आपण डब्ल्यूएच वर्ड घेतो. हाऊ लॉंग.
इथं सहाय्यकारी क्रियापद नाही, यस प्रत्यय आहे. हाऊ लॉंग डज सब्जेक्ट इट रिमेन फ्रेश? क्वेश्चन मार्क. चला नंबर 6. तर नंबर 6, खाड़े won medal, bronze medal. By hard work and perseverance. By hard work and perseverance. This is the 6th example. हे 6वं उदाहरण आहे. यामध्ये अधोरेखित केलेला भाग बाय हार्ड वर्क अँड परसिवरन्स आहे. आणि हा काय दर्शवतो? व्हॉट डज द अंडरलाइन्ड पार्ट इंडिकेट? द अंडरलाइन्ड पार्ट इंडिकेट्स मॅनर और मेथड. सो वी टेक हाऊ. त्यानंतर आपण पाहिलं की अधोरेखित केलेला भाग रीत किंवा पद्धत दर्शवतो म्हणून डब्ल्यूएच वर्ड हाऊ घेतला. आता सहाय्यकारी क्रियापद, त्याला एक्झिलरी वर्ब कोणतं इथं दिलेलं नाही, म्हणून आपण काय करू शकतो की डू डज डीड पैकी डीड. त्यानंतर सब्जेक्ट खाडे. त्यानंतर रूट वर्ब वॉन्स बीन. द रिमेनिंग पार्ट कोणता आहे? ब्रॉन्झ मेडल. अँड वी गिव्ह क्वेश्चन मार्क ॲट द एंड. तर पहा की आपण अधोरेखित केलेल्या भागावरून कोणता डब्ल्यूएच वर्ड घेतला? हाऊ का? तर तो रीत किंवा पद्धत दर्शवतो. सहाय्यकारी क्रियापद डीड का घेतलं? तर ते भूतकाळी रूप आहे. सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही म्हणून डीड असेल, भूतकाळी रूप असेल तर डीड. त्यानंतर करता, त्यानंतर वॉनचं मूळ रूप विन आणि पूरक भाग ब्रॉन्झ मेडल. क्वेश्चन मार्क. नंबर 7, Rama Raya was the last king. Last king. रामाराया. किंवा हेच वाक्य असंही असू शकतं, द लास्ट किंग वॉज रामाराया. हे वाक्य असंही असू शकतं. त्याचं उत्तर सुद्धा हेच येईल, हु वॉज द लास्ट किंग. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की जर डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये नाम किंवा कर्ता व्यक्ती असेल तर फक्त हू घ्यायचं आणि बाकी वाक्य जशाला तसे लिहायचं. नंबर 8, एक्झाम्पल नंबर 8 पहा. देयर आर 4 passes through this district. Underlined part is 4 passes. आता पहा, अधोरेखित केलेल्या भागावरूनच आपल्याला क्वेश्चन तयार करायचंय. मग ते काय दर्शवतं? संख्या दर्शवतं, मोजता येणारे नाम आहे म्हणजेच हाऊ मेनी. पहा, हाऊ मेनी. हाऊ मेनी किंवा हाऊ मच किंवा हुज नंतर आपण जनरली नाम घेतो. कोणतं आहे? पासेस. पहा, सहाय्यकारी क्रियापद आहे आर. कर्ता देअर. थ्रू दिस डिस्ट्रिक्ट. क्वेश्चन मार्क. तर पहा ही अधोरेखित केलेला भाग आहे. अधोरेखित केलेला भाग आहे हाऊ मेनी. त्यानंतर नाम आहे पासेस, कर्ता आर. त्यानंतर
सहाय्यकारी क्रियापदार करता देअर, त्यानंतर थ्रू धिस डिस्ट्रिक्ट. नंबर 9. तर पहा आपण हाऊ मेनी काल, पहा हाऊ मेनी काल तर संख्येत मोजता येणाऱ्या नामाला अधोरेखित केलेले आहे. The underlined part indicates the countable noun. So we took the WH word how many. How many किंवा how much नंतर we take noun after WH word like how many or how much passes. Auxiliary verb or helping verb is are. Subject there and remaining part is through this district and question mark. Number 9, take down. Chand Minar rises 33 meters high. I am taking all the various examples. I am taking different kinds of examples or various types of examples. Here underlined part is 33 meters. इथं हा अधोरेखित केलेला भाग 33 मीटर आहे. मग उंची दर्शवतो. मग उंची दर्शवित असेल तर आपण हाऊ हाय, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डज पैकी डज, सब्जेक्ट चांद मीनार, वर्ब रूट फॉर्म राइजेस, रूट वर्ड राइज, क्वेश्चन मार्क. तर आपण हाऊ हाय का घेतलं? अधोरेखित केलेला भाग उंची दर्शवतो म्हणून हाऊ हाय. सहाय्यकारी क्रियापद डज का घेतलं? क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर आपण डज घेतो. त्यानंतर करता चांद मीनार, शेवटी क्रियापदाचं मूळ रूप. नंबर 10. Tagore's personality was multi-dimensional. Tagore's personality was multi-dimensional. Tagore's personality. Underlined part is Tagore's personality. आता आपण अधोरेखित केलेला भाग जर टॅगोर्स पर्सनॅलिटी असेल तर हा भाग पॉझेसिव्ह केस आहे, ज्याला ती षष्टी विभक्ती म्हणतात. आणि षष्टी विभक्तीमध्ये आपली मालकी स्वामित्व दर्शवलं जातं, कुणाचे व्यक्तिमत्व म्हणून हुज. एक लक्षात ठेवा, हाऊ मेनी, हुज, हाऊ मच नंतर नाम येणारच, हुज नंतर पर्सनॅलिटी हे नाम येणारच. त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेऊ शकतो. हुज नंतर कोणतं नाम घेतलं? पर्सनॅलिटी. सहाय्यकारी क्रियापद वॉज. आणि द रिमेनिंग पार्ट आहे मल्टी डायमेन्शनल. क्वेश्चन मार्क. तर बघा, हा पाठ समजला का? मला असं वाटतं की अधोरेखित केलेला भागावरून आपल्याला डब्ल्यूएच वर्ड घ्यायचा. हुज का आलं बाबा? मला वाटतं की हे नामाची षष्टी विभक्ती. इट इज अ पॉझेसिव्ह केस. हुज त्यानंतर हाऊ मेनी आणि हाऊ मच नंतर आपण नाम घेत आहोत. हुज पर्सनॅलिटी सहाय्यकारी क्रियापद आहे. हिअर इज ऑक्झिलरी वर्ब वॉज आणि पूरक भाग मल्टी डायमेन्शनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डब्ल्यूएच क्वेश्चनची चर्चा करीत आहोत. या प्रकारामध्ये काय डब्ल्यूएच क्वेश्चन कसा तयार करायचा याबद्दल मी डिटेल तुमच्याशी चर्चा करीत आहे. तर एक्झाम्पल नंबर 11. इट वॉज फाउंडेड
in 1330 AD. The underlined part is 1333 AD. In 1333 AD. तर यामध्ये अधोरेखित केलेला भाग आहे in 1330 AD. in 1330 AD. तर आपल्याला क्वेश्चन तयार करायचा आहे, डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करायचा आहे. मग हे अधोरेखित केलेला भाग काय दर्शवतो? हा अधोरेखित केलेला भाग टाइम दर्शवतो, वेळ दर्शवतो, म्हणून वेन. सहाय्यकारी क्रियापद आहे का? आहे. कोणता आहे? वॉज. करता इट. त्यानंतर क्रियापद फाउंडेडच. या क्रियापदात बदल करायचा नाही. डू नॉट चेंज द वर्ब व्हेन देयर इज अन ऑक्झिलरी वर्ब इन द सेंटेन्स. मग हे वेन आपण डब्ल्यूएच क्वेश्चन कसा तयार केला? वेन घेतलं. का घेतलं? तर अधोरेखित केलेला भाग वेळ दर्शवतो, टाइम दर्शवतो, म्हणून वेन. वाज का घेतलं? अधोरेखित न केलेल्या भागामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे आणि तेच घेतात वाज. इट काय आहे? करता आहे. सहाय्यकारी क्रियापदानंतरच करता घेतात. फाउंडेड काय आहे? क्रियापदाचं ती भूतकाळी रूप आहे आणि त्याच्यात बदल करायची गरज नाही. नंबर 12. Mother claims more dowry for their educated sons. For their educated sons. Underlined part is for their educated sons. More dowry for their educated sons. Underlined part is more dowry for their educated sons. मग त्यावरून काय घेता येईल? कोणता डब्ल्यूएच वर्ड घेता येईल? We take. ज्या आई आहेत त्या आपल्याला जास्त शिकलेल्या मुलासाठी हुंड्याची अधिक मागणी करतात. माहिती, आयडिया, इन्फॉर्मेशन, आयडियाज, ऍक्शन, म्हणून डब्ल्यूएच वर्ड वॉट. सहाय्यकारी क्रियापद डज. का? तर यस किंवा यस प्रत्यय आहे. करता मदर. क्लेम ला क्लेम क्वेश्चन मार्क. पहा वाट का घेतलं? अधोरेखित केलेला भाग जर ऑब्जेक्ट असेल, आयडियाज दर्शित असेल किंवा ऍक्शन असेल किंवा तसं समजलं गेलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा अर्थ काय मराठीत? सिंपल, साधं. काय करायचं बाबा? की आई त्यांच्या अधिक शिकलेल्या मुलासाठी हुंड्याची अधिक मागणी करतात. आई काय कशाचा दावा करतात? अधिक हुंड्याचा दावा करतात. असा सुद्धा प्रश्न तयार करता येतो. वी फ्रेम सच अ क्वेश्चन्स. नाउ I want to tell you how to remember this topic. मला आता तुम्हाला हे सांगायचं की टॉपिक कसं लक्षात ठेवायचं. एकदा त्याला टॅक्टफुली किंवा ट्रिक्स वापरले की पुन्हा एखाद्या वर्षातून 2 वेळेस जरी रीडिंग केली तरी हे टॉपिक विसरणार नाही. काय करायचं? डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करताना काय करायचंय? कोणते डब्ल्यूएच वर्ड वापरायचे, कसे वापरायचे, त्या स्ट्रक्चर लक्षात ठेवा. यामध्ये तक्ता तर पाठ असावाच, ते अर्थ आणि इंडिकेशन दर्शवणारा काय दर्शवतो अधोरेखित केलेला भाग दर्शवणारा तक्ता पाठ असावा. त्याचबरोबर काही नियम पाठ असावेत आणि स्ट्रक्चर्स, की डब्ल्यूएच क्वेश्चनची स्ट्रक्चर काय आहे. डब्ल्यूएच वर्ड, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ड, डब्ल्यूएच वर्ड, हेल्पिंग वर्ड, सब्जेक्ट, मेन वर्ड प्लस रिमेनिंग पार्ट, अशा हे जे 2 स्ट्रक्चर आहेत तेवढ्या लक्षात ठेवाव्यात. बस हा टॉपिक एकदम सोपा होईल. धन्यवाद.